राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 मार्च या दिवशीचं चिंतन. किती नियम करतो त्यापेक्षा तो कोणत्या परिस्थितीत चालला आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एखादा मनुष्य दररोज 5 ठिकाणच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येत असेल, पण काही अडचण आली तर मग 1-2 देवळातून जाण्याचं राहून जातं आणि मनुष्य खरोखरच भाविक आणि श्रद्धाळू असेल तर त्याच्या मनात रुखरुख राहते. दुसरा एक मनुष्य आहे, तो दररोज फक्त एकाच देवळात जातो, दर्शन घेतो, समाधान पावतो, पण ते दर्शन मात्र तो कधीही चुकवत नाही. बुडो ही धरा की लया विश्व जाओ, पडो काळ हसते शिरी वज्र घाओ. इतकी जरी अवस्था आली नाही तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग उभे राहतात. त्यावेळेस त्याला काही सुचत नाही. अशा वेळेस नियम न चुकता पाळणे ही कसोटी आहे. म्हणून नियम थोडा असला तरी चालेल, पण तो स्थळ काळ न चुकवता व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवायला हवं. मोटके निमिषभरी एवढीच अपेक्षा भगवंतानी भक्तांकडून केलेली आहे, पण ती सुद्धा आमच्या हातून होते की नाही शंकाच आहे. प्रत्येकानं आपापलं अंतःकरण तपासून पाहावं. म्हणून समर्थांनी दासबोधात लिहिताना संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल कालगती, नामस्मरणाची स्थिती सांडोची नये. नाहीतर सर्व सुखासमाधानानं चालला आहे तोपर्यंत 2 तास ध्यानात बसतोच. नामस्मरण करतो आहे, प्रतिकूल परिस्थिती आली की सगळं सोडून संसार चिंतेत बुडून जातो आहे, असं होता कामा नये. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असत की नियम साधाच असावा, पण तो दृढ निश्चयानं सांभाळला जावा. आपत्ती, मर्यादा, मनोवृत्ती, भोवतालची परिस्थिती, काळवेळ इत्यादी सर्वांचा विचार करून मग नामस्मरणाची जपाची संख्या जर ठरवली तर कष्ट पडत नाहीत. नियम पाळण्याचा हुरूप माणसाला राहतो आणि समाधान लाभतं. अर्थातच हा नियम पाळणंसुद्धा आपल्या हातात किती आहे तेवढे प्रयत्न आपण जरूर करावेत. परंतु शेवटी गुरुकृपेच्या पाठबळावरच नियमाचं पालन, त्याची अखंडता आणि त्यामुळे वाढणारं मनोबल हे सर्व अवलंबून असतं. म्हणून सद्गुरूंची आज्ञा घेऊन मगच एखादा नियम चालू केला तर तो निश्चितपणे टिकेल यात शंका नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.